हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीती काळे आज आलेली आहे तुम्हाला सांगण्याकरता की जेव्हा शुक्राणूंचं प्रमाण कमी असतं तर आपण काय करायला पाहिजे। आपल्या धकाधकीच्या आयुष्यात असं ऑब्झर्वेशन मध्ये आलेलं आहे की दिवसेंदिवस शुक्राणूंचं प्रमाण हे कमी कमी होत चाललेलं आहे आणि जे कपल्स पूर्वी फिमेल इन्फर्टिलिटी किंवा स्त्री वंध्यत्वाकरता जास्त यायचे त्याचबरोबर पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण हे अतिशय जोरात वाढत आहे। यामध्ये असलेलं व्यसन, उशिरा झोप किंवा कमी झोप, निद्रानाश ज्याला म्हणतो आपण वायफाय एरियामध्ये काम करतो, या सर्वांचा परिणाम आणि त्याचबरोबर जे आपण बाहेरचं फूड जास्ती प्रमाणात खातो आहोत आजकाल आणि जी फळं वेगवेगळी रसायनांमुळे वाढवलेली आहेत किंवा उत्कृष्ट दिसावी याकरता वेगवेगळी रसायनं यूज केलेली आहेत, या सर्वांचा मिळून परिणाम हा डायरेक्ट शुक्राणूंवर होत आहे। वाढतं वय जे लग्नाकरता आपण बघतो आहोत की साधारण वयाच्या 35 वर्षाच्या आसपास आजकाल लग्नाचं वय झालेलं आहे। सो ह्यामुळे देखील आपण शुक्राणूंचं प्रमाण कमी होताना पाहत आहोत। सो काय करायचं त्याकरता? जर शुक्राणूंचं प्रमाण कमी असेल तर याकरता पहिल्यांदा तर आपल्याला सर्वप्रथम आपली जी रोजनिशी म्हणतात किंवा जे डेली ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याला आपल्याला मॉडिफाय करायला पाहिजे। वेळेवर उठणे, सूर्यप्रकाशामध्ये थोडासा का होईना व्यायाम करणे, त्याचबरोबर घरचे शिजवलेले ताजे अन्न, स्वच्छ फळं आणि वेळेवर झोप। बाकी जे प्रोफेशनल हजार्ड जे आहेत की ज्यामध्ये आपल्याला वायफाय एरियामध्ये काम करायला लागतं ते तर आपण अवॉइड करू शकत नाही, पण ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर कमी करण्याकरता आपण योग्य व्यायाम, योग्य आहार यांनी त्यावर डेफिनेटली कंट्रोल करू शकतो। सो ह्या पुढची पायरी अशी आहे की आपण डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे ह्या बाबतीत। काही मेडिसिन्स असतात की जे नॉर्मल विटामिन सारखे मेडिसिन्स असतात, त्यांच्या ठरलेल्या योग्य त्या डोस मध्ये जर आपण ते घेतले तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्याला दिसतो। असं पाहण्यात आलेलं आहे की शुक्राणूंची सायकल ही 90 दिवसांची असते। सो पूर्ण डोस कंप्लीट करून आपण 90 दिवसानंतर परत एकदा शुक्राणूंची चाचणी करणं जरुरी आहे। सो आपल्याला कळेल की त्या शुक्राणूंमध्ये किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे किंवा त्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे। आता जेव्हा शुक्राणूंचं प्रमाण कमी होत आहे तर नुसतंच शुक्राणूंचं प्रमाण कमी न होता त्याचे प्रकार वेगवेगळे असतात की ज्याच्यामध्ये मोटाईल स्पर्म किंवा जे फास्ट गतीने मूवमेंट करणारे स्पर्म्स असतात त्यांचं प्रमाण किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ॲबनॉर्मल हेड्स किंवा ॲबनॉर्मल टेल्स म्हणजे ज्या शुक्राणूंचे ॲबनॉर्मल त्यांचे जे ॲनाटॉमी आहे त्याच्यामध्ये जो काही बदल असेल किंवा जे 2 टेल्स असतात त्यांना, त्यामुळेही वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं बघण्यात आलेलं आहे। सो ह्या सर्व आपण जेव्हा सिमेन अनालिसिस किंवा शुक्राणूंची तपासणी जेव्हा करतो त्यामध्ये आपल्याला कळतं की याचं पर्सेंटेज किती आहे आणि त्यावर आपल्याला काय प्रकारचे मेडिसिन घ्यायला हवेत। साधारण 90 दिवसांमध्ये हे सर्व आपण उपाय केल्यानंतर जेव्हा आपण रिपीट चाचणी करतो त्यामध्ये आपल्याला कळून येतं की या शुक्राणूंचा पर्सेंटेजवर किंवा त्या गुणवत्तेवर किती परिणाम झालेला आहे आणि आपण पुढे कसे जायचे। जेव्हा शुक्राणू डिफेक्टिव्ह व्हायला लागतात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला जेवढा वेळ आपण नॅचरली मध्ये घालवतो त्याऐवजी आपण पटकन प्रेग्नन्सी कशी राहील, कुठल्या पद्धतीने राहील याचा सल्ला आपण डॉक्टरांकडे नक्कीच घेतला पाहिजे। सर्वप्रथम आपण ओव्ह्युलेशन स्टडी आणि त्याचबरोबर टाइमली इंटरकोर्स असे प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपण ओव्ह्युलेशन कधी होतं हे सोनोग्राफीद्वारे बघतो आणि ते जेव्हा ओव्ह्युलेशनची वेळ आहे त्या दरम्यान आपण नॅचरल रिलेशन्स प्लॅन करण्याकरता कपल्सना सल्ला देत असतो। हे साधारण 2 ते 3 महिने ट्राय केल्यानंतर जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर आपण पुढे एक स्टेप जाणं जरुरी आहे, ज्याला इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन असं म्हणतात। इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन स्पेसिफिकली आपल्याला जेव्हा शुक्राणूंच्या प्रमाणामध्ये बदल आहे किंवा कमी आहेत किंवा ॲबनॉर्मल शुक्राणू आहेत किंवा मोटिलिटी कमी आहे या केसेसमध्ये IUIचा आपल्याला फायदा होतो। IUI मध्ये शुक्राणू हे सिमेन घेतलं जातं आणि त्याला वॉश करून आपण त्यातले जे चांगल्या गुणवत्तेचे शुक्राणू आहेत ते बाजूला करतो आणि जे खराब आहेत ते आपण थ्रो करून टाकतो की ते डिस्कार्ड करतो। सो जे चांगले शुक्राणू आहेत ते आपण मीडियामध्ये वॉश करून त्यांना गुड एनर्जी, गुड क्वालिटी मीडिया देतो आणि त्यांचं इंजेक्शन म्हणजे हे आपण कॅथेटरद्वारे गर्भपिशवीमध्ये
सोडतो. त्याला इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन असं म्हणतात. साधारण या पद्धतीने हा कॅथेटर यूज केला जातो. वॉश केलेले सिमेन हे लॅबमध्ये वॉश होतं आणि आपण हे ह्या छोट्याशा सॉफ्ट अशा कॅथेटरने युट्रसमध्ये इम्प्लांट करतो. सो दिस इज अ व्हेरी सॉफ्ट कॅथेटर जो आपण IUI करता यूज करतो. आता आपण इथे बघत आहोत की हा योनी मार्ग आहे, हे सर्विक्स आहे, ही गर्भाशय आहे, यामध्ये ही एंडोमेट्रियल कॅव्हिटी दिसते, ह्या गर्भनलिका आणि ही अंडाशय आहे. सो IUI मध्ये असं बघितलं जातं की जेव्हा ओव्ह्युलेशन होतं किंवा स्त्रीबीज फुटतं, स्त्रीबीज अंडाशयातनं इथे जेव्हा फुटतं, हे स्त्रीबीज गर्भनलिकेद्वारे मूव्ह करत हे मध्यावर येऊन थांबलेलं असतं. सो त्या 24 तासांमध्ये आपण हे IUI चा प्लॅन करतो. IUI मध्ये जेव्हा धातू वॉश केला जातो किंवा सिमेन वॉश केलं जातं, त्यानंतर अशा स्टराईल अशा कॅथेटरमध्ये ते फिल केलेलं असतं आणि आपण हा कॅथेटर योनी मार्गातनं गर्भपिशवीमध्ये किंवा युट्रसमध्ये हे इथेपर्यंत आतमध्ये जातो आणि याचं इंजेक्शन आतमध्ये दिलं जातं, जेणेकरून वॉश केलेले चांगले मोटाईल गुड क्वालिटी स्पर्म हे मध्यावर सोडले जातील आणि मग ते शुक्राणू स्वतःहून मूव्ह करून स्त्री बीजाशी एकत्र येऊन प्रेग्नन्सी तयार करण्याला आपल्याला मदत करतात. ह्या प्रोसिजर नंतर थोडेसे मेडिसिनचा सपोर्ट घेऊन पेशंटने साधारण 2 ते 3 दिवस रेस्ट करणं जरुरी आहे आणि 15 दिवसानंतर रिझल्ट आपल्याकडे येतोच. साधारण IUI ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट करता आपण 3 महिन्यांचा कालावधी नक्कीच द्यायला पाहिजे. खूपदा आपण जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला लागतो तेव्हा विसरून जातो की आपलं शरीर हे आपण ह्युमन बिईंग आहोत आणि प्रत्येक गोष्ट होण्याकरता एक कालावधी लागत असतो. जेव्हा आपण सर्व मॉनिटर करतो आहोत, ओव्ह्युलेशन कधी होतंय आणि शुक्राणूंचं प्रमाण आणि त्याला मदत होणारे मेडिसिन्स, त्याचबरोबर ही प्रोसिजर, ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन करून जर साधारण 3 महिने आपण ट्राय केलं तर सक्सेस नक्कीच होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण IUI करतो आहोत तेव्हा आपल्याला 100% माहिती पाहिजे की या गर्भनलिका ओपन आहेत. जर या दोन्हीपैकी गर्भनलिका बंद असतील तर त्याच्या आधी उपाय किंवा त्याची ट्रीटमेंट आधी करून घेणं जरुरी आहे आणि त्याच नंतर IUI ही पद्धती आपल्याला सक्सेसफुल आउटकम देऊ शकते. धन्यवाद.